या ठिकाणी आपण गादीवर बसवलं त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी संत महात्म्यासनी बोलवून या ठिकाणी उत्सव साजरा करतात। आणि आजची जी पुण्यतिथी आहे समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजापासून जी चालत आलेली परंपरा गुरुलिंग जंगम महाराजांची पुण्यतिथी म्हणून या चैत्र महिन्यामध्ये आलेली 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो। आम्हाला टाइम झाला त्याला क्षमा मागतो सगळ्या संत महात्म्याची मोहनदास महाराज। आणि त्या पुण्यतिथीचा शेवटचा आजचा दिवस आहे, याच्यासाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा। आणि गोड होण्यासाठी या कार्यक्रमाला आलेले आमचे रेवणसिद्ध महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, धोंडोपंत महाराज, आता झालं तुकाराम वाघमारे महाराज, प्रभुदेव महाराज, आमचे सगळ्यांचे आता नाव नारायण महाराज, सोमबा महाराज, 1001-8 आमचे गोपाळगिरी महाराज आणि महामंडलेश्वर शिवरुद्र स्वामी काशी हे सुद्धा या ठिकाणी सगळे संत माते उपस्थित आहेत। त्या निमित्तानं तुमच्या सर्व संतांची सेवा करण्याची संधी प्रभूभूत जगद्गुरु काळसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या कृपेने प्राप्त झाली। ते आपल्या पुढे 4 शब्द मानतो, त्याच्याबद्दल थोडं आपण जरा काय घेऊया, भजन घेऊया आणि कार्यक्रम समाप्त करू। बोलाचा टाइम झालेला। शिवने बसवा बसवा शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने बसवा बसवा शिवने आत्माराम बसवा गुरुलिंग जंगम बसवा आत्माराम बसवा गुरुलिंग जंगम बसवा गुरुलिंग जंगम बसवा बाहुराय बसवा गुरुलिंग जंगम बसवा बाहुराय बसवा बाहुराय बसवा सिद्धरामेश्वर बसवा बाहुराय बसवा सिद्धरामेश्वर बसवा सिद्धरामेश्वर बसवा काळसिद्धेश्वर बसवा सिद्धरामेश्वर बसवा काळसिद्धेश्वर बसवा बाहुराय बसवा गिरमल्लेश्वर बसवा बाहुराय बसवा गिरमल्लेश्वर बसवा गिरमल्लेश्वर बसवा माधवानंद बसवा गिरमल्लेश्वर बसवा माधवानंद बसवा काळसिद्धेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा सिद्धेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा अमृतेश्वर बसवा माधवानंद बसवा कौले बाबा बसवा माधवानंद बसवा कौले बाबा बसवा कौले बाबा बसवा बडे महाराज बसवा कौले बाबा बसवा बडे महाराज बसवा बसवा शिवने शिवने बसवा सगळ्यांनी हात वर करून करा बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने शिवने बसवा बसवा शिवने आचार्य सद्गुरुनाथ काळसिद्धेश्वर महाराज की जय। प्रत्येक माणसाची धडपड सुखासाठी असते। सुख पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, या 3 गोष्टी व्यतिरिक्त जगामध्ये काही नको आहे का पाहिजे। त्याच्यासाठीच माळा घाला, त्याच्यासाठीच गुरु घाला, त्याच्यासाठीच मठ बांधा, वाऱ्या करा आणि काय करा, उपास करा, तापास करा, महामंडलेश्वर व्हा, काय व्हायचं असेल ते जगामध्ये जमिनी घ्या, दागिने घ्या आणि काय करा आणि काय करा, आमच्या मोहर माधवावर आणि पदव्या मिळवा। प्रेमकेल प्रकारने काय पाहिजे, आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे। मग तो का आमचं चुकतं एवढं करून सुद्धा का होत नाही, कारण जे तुम्हाला आनंद जो पदार्थ आहे, आनंद स्वरूप आहे, समाधान स्वरूप जो पदार्थ आहे, त्या पदार्थाकडे तुम्ही आम्ही लक्ष द्यायला बघतच नाही। आणि तो आनंद स्वरूप पदार्थ कुठे असेल तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान झालेला जो भगवंत आहे, जो आत्मा आहे, जो शिव आहे, त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। बाकीचं सगळं हे काय असार आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं हे सार आहे। तेच गुरुलिंग जंगमाने जे भाऊसाहेबांनी, जे सिद्धरामेश्वरांनी, जे काळसिद्धेश्वरांनी, जे कौले बाबांनी, जे गिरमल्लेश्वरांनी, जे ज्ञानेश्वरांनी आणि रामदास स्वामींनी सांगितलं आणि 12 वर्षे लग्नात पळून गेले। तासवत वाचून फाटला महाराज, पण अजून आम्ही सावध झालेलो नाही।
आम्ही एकही समाज घेतल्याशिवाय पारायण करत नाही संप्रदायामध्ये. का करतो? सावध झालो का? सावध कधी गेले? 12 वर्षे पळून गेले. का? तुमचा आमचा धर्म टिकण्यासाठी, सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय धडे देण्यासाठी. आणि क्षत्रिय घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यांना धडे देण्यासाठी. कारण तुमच्या आमच्या आज या ठिकाणी तुम्ही आम्ही संत संग करतो. जर रामदास स्वामी सारखे गुरु नसते, छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे नसते, तर तुम्ही टिकले लावून या ठिकाणी बसलो नसतो आणि आज मुर्दूम कीर्तन आणि प्रवचन करू शकलो नसतो. आणि 12 वर्षी पळून लग्नात गेल्यानंतर गोदावरीच्या ठिकाणी 16 वर्षी 13 कोटी जप केला. आणि आम्ही तुम्ही शेजाऱ्यासाठी करत नाही, आम्ही स्वतःसाठी करतो. स्वतःसाठी सुख मागतो, स्वतःसाठी आनंद मागतो, शेजाऱ्यासाठी मागतो का? मागायचं कधी? आणि मागण्यासाठी हे सप्ते भरवणं अत्यंत गरजेचं आहे. संत संग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जो आत आहे त्याला विसरू नका. आणि तेच तत्व म्हशीचा बोध आम्हाला जो केलेला आहे गुरुरायाने त्याला विसरू नका. आतल्या देवाला विसरू नका. बाईचं सगळं केलं तर चालत, काही करू नका. काही संत संगणारा पूर्वीचा तादोरा आणि अशा संत महत्वाचा सतत सतत संत संग घडू दे. आणि आतला देव जो आहे तो महत्वाचा आहे. तो जर गेला तर सर्वच गेलं. दिमड्या बिमड्या खुर्च्या बिरच्या सगळ्या बाजूला राहणार आहेत. तेच माझं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप विसरायचं नाही हे लक्षात राखा. आणि विसरू नये अशी बुद्धी आजच्या दिवशी ब्रह्मभूत जगद्गुरु काळ सिद्धेश्वर स्वामी महाराजांनी तुम्हाला मान द्यावी. मी देव आहे विसरायचं नाही. लक्षात राखा. मी आनंद स्वरूप आहे. मी शिव स्वरूप आहे. देव वेगळा, मी वेगळा हे अज्ञान आहे. लक्षात राखा. देव तिथे तिथे अज्ञान आणि देव इथे इथे ज्ञान. तुम्ही आम्ही खूप सगळीकडे फिरतो देवाकडे देवाकडे, पण हा देव आहे म्हणून घेऊन त्याला फिरतो. हा देव जर खाली उतरल्यानंतर किती देवाला फिरण पाहिजे आम्ही? फिरण का? मग त्या देवाचं ध्यान करा. सकाळ संध्याकाळ दुपारी जे संप्रदाय पद्धतीने सांगितले, काकड आरती असेल, सकाळचं भजन असेल, दासबोध वाचन असेल, ध्यान मांडरे भाऊसाहेब महाराज म्हणायची सुम ध्यान मांडरे, सुम ध्यान मांडरे या बेकतीचं गुण काय पाहिजे ते घेऊन जावा, पण गप्प बसण्याचं काम करा. आम्ही गप्प बसत नाही आणि गप्प वर्ण बसतो, पण मनानं मात्र सगळं जेवणाकडे लक्ष आहे. आमच्या दत्त महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी भुका लागल्या तुम्ही टायमिंग नाही, सगळ्यांचं जेवणाकडे लक्ष आहे. मनानं आपण कुठं राहायचं हे आपला संप्रदाय शिकवतो. आणि ते राहावा आणि आनंद लुटा आणि पाहिजे ते मागून घेऊन जावा अशी बुद्धी आजच्या दिवशी ब्रह्मभूत जगद्गुरु काळ सिद्धेश्वर स्वामी महाराजांनी तुम्हाला द्यावी. हे काळ सिद्ध आत्मारामा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम कशात राहू दे? मोठ्यानं बोला. कशात राहू दे? हा. अरे आता हलत्याला गेल्यानंतर मुख असतं का नाही? म्हणते का घरात नाही तर 4 वेळा टाटा टाटा करताय त्यावेळा म्हणता का माझ्या गावाला जातो टाटा टाटा? और तो फार महत्वाचा आहे. तो फार महत्वाचा आहे. सगळ्यांना जपतो, भजनाला जपतो, कीर्तनाला जपतो, सगळ्याला जपतो. ह्याला कधी जपले का? त्याच्यावर कधी लक्ष आहे का? त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे तो तुमच्यावर लक्ष ठेवी. एवढं बोलून वाचन